गुड मॉर्निंग. आज आपण क्लास 8 मधील 5th नंबरचं लेसन एक्सपान्शन फॉर्म्युले पाहणार आहोत. यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 दिलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड इन ब्रॅकेट a+2 a-1 इज इक्वल टू. आता हे इक्वेशन या फॉर्म्युल्यावर आहे. x + a x + b इज इक्वल टू x² + a + b × x + ab. आता पहा यामध्ये x ची किंमत होणार a, हा x होणार, 2b हा x आणि a होणार आणि b ची किंमत होणार -1. x इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 अँड b इज इक्वल टू -1. आता ह्या किमती या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे. आपला फॉर्म्युला आहे x² इन ब्रॅकेट a + b × x + a × b. x ची किंमत आहे x² म्हणजेच a चा स्क्वेअर, a² प्लस इन ब्रॅकेट a + b दिलेलं आहे, तर a ची किंमत आहे 2 आणि b ची किंमत आहे -1 म्हणजेच 2 + -1 मल्टिप्लाय x ची किंमत आहे a प्लस ab म्हणजेच a × b. a ची किंमत आहे 2 मल्टिप्लाय -1, b ची व्हॅल्यू आहे -1. आता इक्वेशन सॉल्व करून घ्यायचं. आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकलेलं आहे a² प्लस, आता पहा 2 + -1 प्लस इंटू मायनस मायनस म्हणजेच इथं होणार, एक स्टेप वाढवू आपण, 2 प्लस इंटू मायनस -1 इंटू a. आता पहा 2 × -1 प्लस 2 × -1 मायनस इंटू प्लस मायनस 2 × 1 2 म्हणजेच हे येणार -2. a² 2 - 1 1 म्हणजे आपण 1a लिहिलं तरी बराबरच आहे. -2 हे झालं याचा आन्सर. a² + a - 2. आणखी आपण शॉर्ट मेथडनं पाहणार आहे. एक्झाम्पल a + 2 a - 1 असं दिलेलं आहे. आणखी आपल्याला एक वेगळी मेथडनं आपण हे सॉल्व करू शकतो. आता या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय दिलेला आहे. a + 2 इन ब्रॅकेट मल्टिप्लाय a - 1 हा एक ब्रॅकेट. आता मल्टिप्लाय दिलेला आहे, या a नं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच a × a - 1 म्हणजे काय केलं, a नं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, प्लस 2 नं परत या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, प्लस 2 इन ब्रॅकेट a - 1. आता हे सॉल्व करून घ्यायचं. a × a a² a × -1 प्लस 2 × a प्लस 2a प्लस 2 × -1 -2 a² 1a मधून 2a गेले म्हणजेच राहणार 1a प्लस a -2. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करता येते. परत आपण आणखी याच्यापेक्षा शॉर्ट मेथड आपण करू शकतो. ते म्हणजे पहिले
जे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांचा मल्टिप्लाय करणे, म्हणजेच ए मल्टिप्लाय ए, तो येतो ए स्क्वेअर. म्हणजे परत सांगतो मी या ठिकाणी, ए प्लस 2 ए मायनस 1 या पहिल्या दोन पदाचा मल्टिप्लाय, म्हणजे ए मल्टिप्लाय ए ते होणार ए स्क्वेअर. त्यानंतर जे ए आणि बीची व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी, या दोघांची प्लस 2 प्लस मायनस 1 यांची प्लस करणे आणि त्याला मल्टिप्लाय ए करणे, म्हणजेच प्लस लिहून ए 2 मायनस 1 इथे 1 मल्टिप्लाय ए हा होणार ए, याला ए न मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर आहे या दोन ए आणि बीचा मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय मायनस 1 मायनस 2. अशा पद्धतीने आपण 3 मेथडने एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. परत सेकंड एक्झाम्पल घेऊया, आणखी तुमच्या लक्षात येणार. सेकंड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट m मायनस 4 सेकंड ब्रॅकेट m प्लस 6. फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस ए बी मल्टिप्लाय एक्स प्लस ए मल्टिप्लाय बी. आता या ठिकाणी एक्स आणि एक्स ए बीच्या किमती लिहून घ्यायच्या. हे होणार एक्स ए एक्स आणि बी. एक्स या ठिकाणी होणार एम, एची व्हॅल्यू होणार 4 अँड बीची एची व्हॅल्यू होणार मायनस 4, बीची व्हॅल्यू होणार प्लस 6. आता या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती टाकायच्या. एक्स स्क्वेअर म्हणजेच एमचा स्क्वेअर प्लस ए दिलेला आहे मायनस 4, बी दिलेला आहे 6 मल्टिप्लाय एक्स दिलेला आहे एम प्लस एची व्हॅल्यू मायनस 4 मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू आहे 6. सॉल्व करून घ्यायचं. एम स्क्वेअर, आता पहा मायनस 4 प्लस 6 ते होणार मायनस प्लस 2. 6मधून 4 गेले 2 राहिले मल्टिप्लाय एम म्हणजे 2m. त्यानंतर आहे मायनस 4 मल्टिप्लाय 6, 6 4चा 24 प्लस इंटू मायनस 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 24. हेच आपण जी सेकंड मेथड पाहिली आपण, m मायनस 4 m प्लस 6. या पहिल्या पदाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. m मल्टिप्लाय m प्लस 6, त्याच्यानंतर मायनस 4 ने परत m प्लस 6ला मल्टिप्लाय करायचं आहे. m मल्टिप्लाय m स्क्वेअर, m मल्टिप्लाय 6 प्लस 6m, त्याच्यानंतर दिलेलं आहे मायनस 4 मल्टिप्लाय m मायनस 4m, त्यानंतर मायनस 4 मल्टिप्लाय 6 मायनस इंटू प्लस मायनस 6 4चा 24. देअरफॉर m स्क्वेअर 6m मधून 4m गेले, इतर राहतील 2m मायनस 24. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. p प्लस 8
p प्लस 8 p मायनस 3. फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी मल्टिप्लाय एक्स प्लस ए बी. एक्स आणि ए बीची व्हॅल्यू लिहायची. एक्स दिलेला आहे पी, एक्सची व्हॅल्यू पी होणार, ए 8 होणार आणि बी -3 होणार. एक्स पी, एची व्हॅल्यू 8 अँड बी आहे -3. आता या किमती फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. एक्स स्क्वेअर म्हणजेच पीचा स्क्वेअर प्लस ए प्लस बी म्हणजेच ए आहे 8, बी आहे -3. 8 प्लस -3 मल्टिप्लाय एक्स म्हणजेच पी प्लस ए मल्टिप्लाय बी म्हणजेच 8 मल्टिप्लाय -3. सॉल्व करून घेऊया. पी स्क्वेअर 8 प्लस -3 प्लस इंटू मायनस मायनस 8 मधून 3 गेले राहतील 5 प्लस 5 मल्टिप्लाय पी म्हणजे 5p. या ठिकाणी दिलेलं आहे प्लस 8 मल्टिप्लाय -3 प्लस इंटू मायनस मायनस 8 3 24. देअरफॉर हे झालं आपलं आन्सर. सेम मेथड सेकंड मेथडनं तुम्ही सॉल्व करून पाहू शकता. 4th नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स. आता या ठिकाणी फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. एक्स होणार 13 ए एक्स अँड बी इज इक्वल टू -x. या किमती टाकून घ्यायच्या फॉर्म्युल्यामध्ये. एक्स स्क्वेअर म्हणजेच 13चा स्क्वेअर प्लस एची व्हॅल्यू किती आहे एक्स प्लस बीची व्हॅल्यू आहे -x इंटू 13 प्लस ए मल्टिप्लाय बी. ए होणार एक्स मल्टिप्लाय बी होणार -x. 13चा स्क्वेअर 13 मल्टिप्लाय 13 169 प्लस इथं स्टेप होणार एक्स प्लस इंटू मायनस मायनस एक्स मल्टिप्लाय 13 इथं होणार एक्स मल्टिप्लाय एक्स मल्टिप्लाय -x म्हणजेच -x स्क्वेअर. Therefore 169 plus x minus x 0 0 multiply 13 0 म्हणजे असं x minus x 0 multiply 13 minus x square 169 13 0 चा 0 minus x square. 5th नंबर चे इक्वेशन आहे
3x plus 4y, 3x plus 5y. फॉर्म्युला लिहून घेऊ. x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस ab. x ची किंमत होणार 3x, a ची व्हॅल्यू होणार 4y and b 5y. फॉर्म्युलामध्ये टाकूया किमती. x स्क्वेअर म्हणजेच 3x स्क्वेअर प्लस a प्लस b. a आहे 4y, b आहे 5y, मल्टिप्लाय x आहे 3x प्लस a मल्टिप्लाय b म्हणजेच 4y मल्टिप्लाय 5y. 3x स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y 9y मल्टिप्लाय 3x प्लस 4 5 चा 20 y इंटू y स्क्वेअर 9x स्क्वेअर प्लस 9y मल्टिप्लाय 3x 9 3 चा 27 x y प्लस 20y स्क्वेअर. 6 नंबरचा एक्झाम्पल पाहूया. 9x मायनस 5t 9x प्लस 3t. परत फॉर्म्युला लिहूया आपण. x स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू x प्लस a मल्टिप्लाय b. x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 9x, b ची a ची व्हॅल्यू दिलेली आहे -5t and b दिलेला आहे 3t. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूया. x स्क्वेअर म्हणजेच 9x स्क्वेअर प्लस a दिलेला आहे -5t प्लस b आहे 3t मल्टिप्लाय x 9x प्लस a आणि b, a मल्टिप्लाय b, a दिलेला आहे -5t मल्टिप्लाय 3t. Therefore 9 चा स्क्वेअर 81, x चा स्क्वेअर x स्क्वेअर या ठिकाणी दिलेले आहे -5t प्लस 3t. याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. 5 मधून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह -2t मल्टिप्लाय 9x 5t मल्टिप्लाय 3t -5 आहे मायनस इंटू प्लस मायनस आणि यांचा मल्टिप्लाय 5 3 चा 15 मायनस 15 t मल्टिप्लाय t स्क्वेअर 81x स्क्वेअर यांचा मल्टिप्लाय -2t मल्टिप्लाय 9x 9 2 चा
-18 tx किंवा xt म्हटलं तरी चालते, -15 t स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील 6 एक्झाम्पल पाहिले. पुढील एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये